आज मी घेऊन आली आहे खूप सोप्या पद्धतीची आणि जबरदस्त टेस्टी अशी रेसिपी की जी तुम्ही प्रवासात सुद्धा भाजीशिवाय खाऊ शकता। ती म्हणजे मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी मसाला पुरी। नमस्कार, मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये। अशा ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या 3 ते 4 दिवस टिकणाऱ्या असून तेलकट सुद्धा अजिबात झालेल्या नाहीयेत। तर तुम्ही इथे बघू शकता हाताला अजिबात तेल लागलेलं नाहीये। अशा या खूप टेस्टी आणि मस्त फुललेल्या पुऱ्या प्रवासामध्ये सुद्धा पटकन बनवून घेऊन जाऊ शकतात। अशी ही खूप सोपी रेसिपी आहे। तर अशा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्यांसाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय। आता यामध्ये मी अर्धा कप बेसनचं पीठ घालून घेते आणि अर्धा कप रवा घालून घ्यायचा आहे। रवा इथे बारीक घ्यायचा आहे। तुम्ही इथे वाटीच्या मापाने सुद्धा पीठ घेऊ शकता। ज्या वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घेणार त्याच वाटीच्या मापाने बेसन आणि रवा अर्धी वाटी घ्यायचे। यामध्ये आता अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालून घेते। 1 लहान चमचा मीठ घालून घ्यायचे। पाव चमचा हळद घालून घेऊया। हळदीने पुऱ्यांना छान असा रंग येतो। वरून आता 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे। अर्धा चमचा रेड चिली पावडर घालायची। पाव चमचा गरम मसाला घालून घेऊया। लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता। 1 चमचा ओवा हा चांगला क्रश करून घालायचा आहे। आणि हो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवी मिरची आणि अद्रक हे बारीक करून अर्धा चमचा घालायचं आहे। मिरची आणि अद्रकची पेस्ट घातल्याने पुऱ्या या खूप टेस्टी होतात। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। त्याचबरोबर 1 चमचा तूप घालून घेतले। तुम्ही इथे तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घेतले। जर का तुम्हाला यामध्ये कसुरी मेथी घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही 1 चमचा यामध्ये घालू शकता। आता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचे। त्यामुळे हे सर्व मसाले या पिठामध्ये चांगले मिक्स होतील। हे मसाले मिक्स करताना पीठ असं हातावर थोडं थोडं असं चोळून घ्यायचे। हातावर पीठ असं चोळल्याने तूप सुद्धा या पिठामध्ये चांगलं मिक्स होईल। आता या पिठामध्ये पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेऊया। पीठ मळताना एकदाच पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचे। इतर पुऱ्यांना जसं आपण पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचे। पीठ मळताना चांगलं प्रेस करूनच पीठ मळून घ्यायचंय। पीठ हे जेवढे तुम्ही चांगले मळाल तेवढ्या पुऱ्या सुद्धा खूप छान होतील। पीठ जास्त कडकही मळायचं नाहीये किंवा जास्त नरमही मळायचं नाहीये। ते असं मीडियम असं मळून घ्यायचे। आता यावर 1 चमचा तेल घालून पुन्हा हे पीठ चांगलं मळून घेऊया। असं हे पीठ छान असं मळून घेतल्यावर ह्या मळलेल्या पिठावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी तसंच ठेवून द्यायचे। 10 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढून हे पीठ पुन्हा मळून घेऊया। पीठ इथे छान असं हलकंसं फुललेलं आहे। असे पीठ मळून झाल्यावर आता याचे आपण एकसारखे गोळे करून घेणार आहोत। गोळे सुद्धा जास्त मोठे किंवा जास्त लहान न करता मीडियम साईजचे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व गोळे आपण तयार करून घेतलेत। हे गोळे लाटताना आता आपण सुरुवातीला तेल लावून घेणार आहोत। आता या पुऱ्या हलक्या हाताने अशा प्रेस करत लाटून घ्यायचे आहेत। पुऱ्या या जास्त पातळ लाटायच्या नाही, नाहीतर त्या तेलामध्ये फुलणार नाही। त्यामुळे ह्या पुऱ्या आता मीडियम लाटायच्या आहेत आणि लाटताना सगळीकडून सारख्या लाटायच्या आहेत। तर अशा प्रकारे मीडियम साईजवर ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या सुद्धा लाटून झाल्या आहेत। पुऱ्या या तळण्यासाठी सुरुवातीला मी तेल इथे गरम करत ठेवले होते। सुरुवातीला तेल इथे चांगले गरम करून घ्यायचे। तेल इथे गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी पिठाचा छोटा गोळा या तेलामध्ये सोडलाय। तर हा पिठाचा गोळा पटकन असा वर आला म्हणजे तेल इथे चांगले गरम झाले। आता या गरम झालेल्या तेलामध्ये पुरी अशी साईडने हळुवारपणे तेलामध्ये सोडायची आहे। तेल जर का चांगलं गरम नसेल तर पुरी ही फुलणार नाही। छान असं तेल गरम झाल्याने पुरी ही पटकन अशी वर आली आहे। आता गॅसची फ्लेम ही मिडियम करून पुऱ्या आता तळून घ्यायच्या आहेत। पुरीला झाऱ्याने हलकंसं प्रेस करून त्यावर झाऱ्याने थोडे थोडे तेल सोडायचे। त्यामुळे पुरी ही छान अशी फुलली जाते। तेल जर का चांगलं गरम नसेल तर पुऱ्या या फुलणार नाही। पुऱ्या तळताना तेल चांगलं गरम करून गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून पुऱ्या तळून घ्यायच्या। त्यामुळे सर्व पुऱ्या मस्त अशा टम्म फुलणार। तर ह्या पुऱ्या भाजीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। त्याचबरोबर नाश्त्याला सुद्धा तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता। तसेच ह्या पुऱ्या प्रवासामध्ये भाजीशिवाय सुद्धा खाऊ शकता। तर अशा आपल्या 3 ते 4 दिवस टिकणाऱ्या मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा मसाला पुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत।
तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.